गुड मॉर्निंग मुलांनो. आले शाळेत? चला मग सकाळी तुम्ही उठले आहे की नाही? मग सकाळी उठल्यापासून कोणकोणते कामं केले बरं? तुम्ही काय काय केलं सांगा बरं. आंघोळ केली. आणखीन काय केलं का? शाळेत यायच्या अगोदर पाणी घेतलं. जेवण करून आले का तुम्ही? हा, तू जेवण केलं का? केला ना? हा बघा, आणखीन एक आता तुम्ही जेवण केलं. मग रस्त्यात येताना चॉकलेट वगैरे खाल्ले का तुम्ही? तू खाल्ला का? हा, स्क्रीन टाइम. आताच स्क्रीन टाइम पाहिलं म्हणून वाटते. हा, तू चॉकलेट खाल्ला का येताना शाळेत? नाही खाल्ला. हा, तू चॉकलेट खायला मग्न होतास ना? असं का? चला आणखीन एक आपण कृती करूया. चला, तोंड बंद ठेवायचं आणि तुम्हाला नाक बंद करायचं आहे. तोंड बंद ठेवायचं, नाक सुद्धा बंद करायचं. चला करून पाहूया. बघा, चला करून पहा सगळ्यांनी. जास्त वेळ ठेवू शकता का तुम्ही? नाही. मग आपण नाक बंद ठेवल्यामुळे आपल्याला कशाची गरज पडली? कशाची? हवेची गरज पडली की नाही? म्हणजे हवा आपल्याला गरजेची आहे. तुम्ही जेवण करून आले, जेवण पण गरजेचं आहे ना? हा, मग ह्या ज्या गरजा आहेत ह्या मूलभूत गरजा आहेत. तर आपण आज या मूलभूत गरजेविषयीच आपण इथे हा पाठ घेणार आहोत. बघा, यासाठी आपण गट करूया. 4-4चे गट करूया. 4 4 4 आणि हे 4. चला बघा, मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. पाहायचा आहे तुम्हाला. आशूची सायकल तुम्हाला दिसत आहे? निरीक्षण करा. आता छोटं असल्यामुळे नाही झाला, एवढाच आवाज आहे. यामधून तुम्ही व्हिडिओ जो बघितला हा, या आशू यामधून काय शिकलेली आहे? काय शिकलेली आहे असं वाटते तुम्हाला? हा, आवाज नाही आला? हा, तिला दुसऱ्याची सायकल, जेव्हा निशाची सायकल बघितली तेव्हा वाटलं की मला सुद्धा सायकल पाहिजे असं ती आपल्या वडिलांसमोर म्हणाली की नाही? आणि त्याच्यानंतर जेव्हा ती मैदानावर जर गेली तेव्हा तिला दुसरी मुलगी आपल्या जवळ घरची दोरीवरच्या उड्या घेताना दिसली ना तुम्हाला तिथे?
त्याच्यानंतर मग ती जेव्हा त्या गोदरीचा उपयोग करून ती सुद्धा खेळली आणि नंतर जेव्हा घरी आली तेव्हा बाबांना सांगितली की मला सायकल वाढदिवसाला नको, मला जे घरचं आहे तेच आपण त्याचा उपयोग करूनच आपण करू शकतो. म्हणजेच आपल्याला जे आवश्यक नाही ते इच्छा असते आणि ज्या गरजेच्या ज्याशिवाय आपण राहू शकत नाही, ज्या आपल्या जीवनासाठी गरजा आहे त्याला म्हणतात मूलभूत गरजा. तर आपण याच्यामध्ये मूलभूत गरजा याच्याविषयी बघणार आहोत. बघा पान नंबर करा, वर्ग चौथा, पान नंबर 9 आणि 10. हा, पान नंबर 9 वर जे दिलेले आहे सगळ्यांना वाचायचं आहे गटामध्ये. वाचून झालं? चला या गटाने सांगायचं आहे. बघा 3 चित्र दिले आहेत, 3 चित्रावर सांगायचं आहे तुम्हाला. हा, या गटाने सांगायचं. हा, काय या पहिल्या चित्रामध्ये मुलगा आपल्या आईला खेळणे मागत आहे. मग ही इच्छा असेल की मूलभूत गरज असेल? इच्छा आहे. दुसऱ्या चित्रामध्ये बघा, त्या गटाने सांगा. बघा काय आहे इथे? हा, ती खायला नाही म्हणत आहे. हा, मग ही मूलभूत गरज असेल की इच्छा असेल? मूलभूत गरज आहे. तिसऱ्या चित्रामध्ये या ग्रुपनी सांगा काय करत आहे इथे? काय दिसतंय तुम्हाला? हा, पेन्सिल हवी आहे मध्ये. मग ही इच्छा असेल की मूलभूत गरज? इच्छा आहे की नाही? म्हणजे तुम्हाला मूलभूत गरज आणि इच्छा यामधला फरक कळला आहे तुम्हाला? हा, चला मग आपण आता करूया. बघा तुम्हाला पान नंबर 10 वर बघा. हा, चला पेन आणि बुक काढा. बघा तुम्हाला याच्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्या गोष्टीपैकी मूलभूत गरजा आणि इच्छा तुम्हाला काय करायचं आहे? डिवाइड करायचं आहे, भाग करायचे आहेत. मूलभूत गरजा कोणत्या आणि इच्छा कोणत्या ह्या तुम्हाला करायचं आहे. चला आपापल्या गटामध्ये करून घ्या. मूलभूत गरजा आणि इच्छा लिहून घ्यायचं आहे आणि दाखवायचं आहे, लिहायचं आहे. बघा तुम्हाला हा लिहून झाला आहे. हा, चला या गटाने मूलभूत गरजा सांगायच्या आहेत. या गटाने समोर या आणि मूलभूत गरजा सांगा सगळ्या. 4. तर मूलभूत गरजा, मला भूतापासून भीती वाटते. तरी हवा, अन्न, पाणी, घर, कपडे, कुटुंब यांनी सांगितलेल्या गरजा मूलभूत गरजा आहेत. यामध्ये आणखीन तुम्हाला ऍड करता येईल काही? हा, या गटाने काही ऍड करता येईल यामध्ये मूलभूत गरजांमध्ये? आणखीन काही ऍड करता येईल का? पैसे गरजच आहे का? नसले तर नाही चालणार? हा, मूलभूत गरज म्हणजे पैसे ही गरज आहे. कपडे घ्यायचे म्हणजे पैसे लागतात. हा, फक्त सगळ्यांना कळल्या मूलभूत गरजा? हा, जागेवर बस. हा, चला इच्छा सांगायच्या आहे. या गटाने इच्छा सांगायच्या आहेत. कोणत्या इच्छा येतील? सायकल, आईस्क्रीम, टीव्ही, बरोबर केलेलं आहे. हा, या व्यतिरिक्त इच्छा या गटाने सांगा. कोणत्या इच्छा जोडता येईल याच्यामध्ये? हा, मोबाईल, आणखीन टीव्ही, आणखीन मोठी गाडी, कपडे, खेळणी, ह्या काय होतील? आपल्या इच्छा होतील. मग तुम्हाला कळलं, म्हणजे ज्या जगण्यासाठी खूप आवश्यक आहे त्यांना आपण मूलभूत गरज म्हणतो
आणि ज्या आवश्यक नाहीत जगण्यासाठी त्यांना आपण काय म्हणतो, इच्छा म्हणतो. कळलं सगळ्यांना? मग तुम्हाला उद्या येताना आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आणि इच्छा कोणत्या लिहून आणायचं. लिहून आणाल मग? प्रस्तावना छान केली आणि प्रस्तावनेतून उत्तमपणे ते आपल्या विषयावर आले आणि उत्तम विषय हाताळला, मूलभूत गरजा आणि इच्छा. तर फक्त एकच मला म्हणायचं आहे की सुरुवातीला त्यांनी गट कदाचित पाडले नाही आणि सरळ या गटात आणि या गटात, बाकी एव्हरीथिंग इज व्हेरी गुड सर. थँक्यू.